बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनं फाशीची शिक्षा ठोठावली आहे आणि आता जगाचं लक्ष भारताकडे वळलंय. कारण शेख हसीना सध्या या भारतामध्ये आश्रयाला आहेत. 2024 मध्ये बांगलादेशमध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता आणि त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पेट घेतला आणि हे आंदोलन थेट संसद आणि पंतप्रधान निवासस्थानापर्यंत पोहोचलं होतं. या आंदोलनात UNAच्या रिपोर्टनुसार साधारण 1400 लोकांचा बळी सुद्धा गेला होता. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हसीना यांनी सैन्य आणि पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. पण आंदोलन आणखीनच भडकलं आणि अखेर त्यांचं सरकारच उलटलं होतं. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता आणि आता ट्रिब्युनलनं त्यांना मानवतेविरोधी गुन्ह्यात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण अडचण अशी आहे की शिक्षा अंमलात आणायची असेल तर त्यांना आधी बांगलादेशात परत आणावं लागेल आणि त्यासाठी भारताच्या प्रत्यार्पण निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे भारत सहकार्य करणार का आणि भारत नेमकी काय भूमिका घेतो यावर शेख हसीना यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.